सज्जन हो, या ठिकाणी मला एक भाव माझ्या मानस पटलावर आला। सहजपणे आपण पृथ्वीचा भाग, पृथ्वीचा खडा, दगड काहीतरी उचलला, आकाशाच्या मार्गाने फेकला, जेवढी आपली ताकद ऊर्जा त्याच्या मुळाशी असेल तिथपर्यंत वरती जातो। वरती गेल्यानंतर तो खडा, तो दगड किती दिवस मुक्काम करतो? चातुर्मास। हा, तर खाली येतो। खाली आल्याचं कारण, जर कोणी वैज्ञानिक असेल त्याला जर विचारलं, तो काय सांगतो? पृथ्वीमध्ये गुरुत्व आकर्षण शक्ती असल्या कारणाने तो खाली आला। पण अध्यात्म सांगतं पृथ्वी अंशी आहे, तो अंश आहे। लक्षात आलं का? आणि अंशाचं आकर्षण करून घेतोय। कधी अग्नी प्रज्वलित करा, अग्नीची ज्वाला ही वरती जाते, कारण अग्नी हे सूर्याचं अंश आहे, म्हणून सूर्य भगवान वरती खेचून घेतात। लक्षात आलं का? पाणी टाकल्यानंतर समुद्राच्या दिशेने जातं, कारण पाणी हे समुद्राचा भाग आहे, अविभाज्य अंग आहे। लक्षात आलं का? तसं तो पृथ्वीचा भेद, काही विशिष्ट भाग वरती फेकला, खाली आला, गुरुत्वाकर्षण शक्ती। परंतु गुरुत्वाकर्षण शक्ती देखील खाली आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, पण ससीम आहे। लक्षात घ्या, ससीम आहे। कारण ज्या ठिकाणी विमान वगैरे गमन करतात त्याला खाली आणण्याचं सामर्थ्य गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये नाही, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे प्रत्येक धरतीच्या भागामध्ये, परंतु ती ससीम आहे। लक्षात घ्या। परंतु अयोध्या, मथुरा ह्या ज्या धरती आहे, लक्षात घ्या, इतर धरती, इतर धरा, इतर पृथ्वीचा भाग ससीम असणाऱ्या पृथ्वीच्या भागाला खाली खेचून आणतात, परंतु अयोध्या आणि मथुरेची धरती असीम असणारा परमात्मा त्यालाही खाली आणण्याचे सामर्थ्य आहे। धरती किती पावनशाली आहे। जशी अयोध्या, मथुरा, काशी ऊर्जाशील आहे, दिव्य अशा असणारा परमात्मा त्यालाही खाली खेचून आणण्याची ताकद, सामर्थ्य त्या धरतीमध्ये आहे। तसंच गुरु गोरक्षनाथ भगवान, मा परमा भगवती यांनाही या ठिकाणी आणण्याचं सामर्थ्य, ताकद या धरतीमध्ये आहे। गोरक्षनाथ भगवान या ठिकाणी आले, प्रदीर्घ काळपर्यंत साधना केली, तपस्या केली, आणि त्यांच्या पुन्हा त्या सिद्धी त्यांना या ठिकाणी प्राप्त झाल्या।